दरम्यान मुंबईसाठी मंजूर करण्यात आलेल्या 238 नवीन एसी लोकल गाड्यांची निर्मिती रेल्वेच्या 3 प्रमुख कारखान्यांमध्ये विभागून केली जाणार आहे। यामध्ये चेन्नई इथल्या आयसीएफ कारखाना 120 गाड्या, कपूरथला इथल्या आरसीएफ कारखाना 71 गाड्या आणि रायबरेली इथल्या एमसीएफ कारखाना 47 एसी लोकल गाड्यांची निर्मिती होणार आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार या नवीन ताफ्यातली पहिली एसी लोकल गाडी 2027 मध्ये मुंबईमध्ये दाखल होईल, तर 2030 पर्यंत सर्व 238 गाड्यांचा पुरवठा पूर्ण केला जाईल। पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। 22 ऑगस्टला राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येणार आहेत। ते पुणे तसंच राज्यभरातल्या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। शिक्षण पद्धतीतील बदल, युवा पिढीसमोरची आव्हानं आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं विद्यार्थिनी उपस्थित राहतील, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे। धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं भाजप विरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यात आलंय। खरगे यांच्या सभेनंतर आयोजित करण्यात आलेल्या तथाकथित शुद्धीकरण कार्यक्रमाच्या निषेधार्थ हे आंदोलन झालंय। राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका करत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी झारखंडचाही दौरा करावा अशी मागणी केली आहे। झारखंडमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेवर सुद्धा राहुल गांधींनी भूमिका घ्यावी, असं त्या म्हणाल्या। बीड पालिकेच्या सभेत नगराध्यक्षा प्रेमलता पारवे आणि उपाध्यक्ष विनोद मुळूक यांच्यात जोरदार वाद झालाय। या खडाजंगीचं थेट प्रक्षेपण झाल्यानं राष्ट्रवादीतली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। हा वाद मिटवायला आता मुंबईत सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे।